वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पंचायत समितीबाबत बघणार आहोत. म्हणजे आपण पंचायत समितीबद्दल ए टू झेड इन्फॉर्मेशन बघणार आहोत आणि त्याच्यानंतर PYQ सुद्धा ॲनालिसिस करणार आहोत. PYQ कोणते तर राज्यसभा परीक्षेमध्ये आलेले, त्याच्यानंतर आपण बघतो PSI, STI, ASO जे प्रिलिम्सला, मेन्सला तसंच क्लर्क आहे, तसेच ज्या काही आपण बघतो की क्लास 1, क्लास 2 ज्या काही परीक्षा होतात त्या सगळ्यांचे PYQ आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जे पंचायत समिती आहे त्याबद्दल सगळ्या ज्या गोष्टी ते इथे बघणारच आहोत, परंतु जे PYQ आहेत ते आपण दुसऱ्या सेपरेट लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघतो की या टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला पंचायत राज म्हणजे काय त्याबद्दल आपण बघणार आहोत आणि त्याचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे. ते बेसिक स्ट्रक्चर आपण समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पंचायत समिती आहे त्याबद्दल आपण डिटेल माहिती बघणार आहोत. तसंच मित्रांनो, या चॅनलवर आपण काय केलेलं आहे, पंचायत राजशी संबंधित प्रत्येक टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. त्याच्याशी संबंधित प्रत्येक PYQ आपल्याला ॲनालिसिस करायचा आहे. म्हणजे प्रश्न कुठूनही येवो, आपल्याला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता यावं, यासाठी हा सगळा आपण प्रयत्न करत आहोत. तर याची एक प्लेलिस्टसुद्धा आपण केलेली आहे पंचायत राज नावाने. ती प्लेलिस्ट तुम्ही कंप्लीट प्लेलिस्ट आहे ते आपण जे लेक्चर ॲड झालेले आहेत आणि समोरसुद्धा काही लेक्चर ॲड करणार आहोत, ते सगळे बघा. तर मित्रांनो, आपण बघतो स्थानिक स्वशासन आहे, म्हणजे स्थानिक स्वशासन संस्था आहे, त्याला स्थानिक शासन, स्वशासन, स्थानिक प्रशासन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जाते. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याची डेफिनेशन पाहू. म्हणजे काय सांगते तर किशोर लवटे सरांचं बुक आहे, त्यामधील डेफिनेशन मी तुम्हाला सांगते. तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कायद्याने निर्माण झालेली एका ठराविक क्षेत्रातील तसेच लोकांना एकसंघ करणारी, लोकांचे पालकत्व स्वीकारणारी, राज्य शासनाची घटक म्हणून संचालक मंडळाद्वारे नियंत्रित केली जाणारी व त्या परिसरातील लोकांच्या गरजा समाधानकारकपणे सोडवणारी संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था होय. मित्रांनो, याचाच आपण साध्या सोप्या भाषेमध्ये अर्थ बघितला तर एक आपल्याला समजते की कायद्याने स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याची निर्मिती झालेली आहे आणि काय करते, हे एक लोकशाहीचं प्रतीक आहे. म्हणजे लोकशाहीचं पाळणाघर असं त्याला म्हटलं जाते किंवा लोकशाहीचा कणासुद्धा म्हटलं जाते. म्हणजे विल्यम रॉबसन आहे एक आहेत तज्ज्ञ, त्यांनी काय सांगितलं आहे, स्थानिक शासन म्हणजे लोकशाहीचा कणा होय. आणि टोकविल नावाचे आहेत डी टोकविल नावाचे तज्ज्ञ, त्यांनी काय सांगितलेलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचं पाळणाघर आहेत. तसेच मित्रांनो, आपण बघतो JBC क्लार्क नावाचे तज्ज्ञ आहेत, त्यांनीसुद्धा काही त्यांचे तत्त्व आणि म्हणजे मत मांडलेलं आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, राज्य सरकार व जनता यामधील दुवा म्हणजे काय, स्थानिक स्वराज्य संस्था होय. अशा प्रकारे विविध तज्ज्ञ आहेत, त्यांनी आपापल्या मतानुसार डेफिनेशन सांगितलेले आहेत, त्याचा अर्थ सांगितलेला आहे. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की राज्य शासनाचे घटक आपण डेफिनेशनमध्ये बघितलं. आता राज्य शासनाचे घटक म्हणून आहे, केंद्र सरकारचा उल्लेख आलेला आहे का, नाही. म्हणजे याचा आपण बघतो की स्थानिक स्वराज्य संस्था याचा समावेश कोणत्या सूचीमध्ये होतो, तर राज्य सूचीमध्ये होतो. आता मित्रांनो, इथे राज्य सूचीचा विषय निघालाच आहे, तर मी तुम्हाला बाकीच्या सुद्धा सूची समजून सांगते नेमक्या सूची काय असतात. तर बघा, आपली भारतीय राज्यघटना आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये आपण बघतो की 12 परिशिष्ट आहेत, म्हणजे त्यांना अनुसूचीसुद्धा म्हणतात, काही सिमिलर नावंसुद्धा असतात, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे असतात. तर म्हणजे परीक्षेमध्ये आपलं कन्फ्युजन होत नाही. तर परिशिष्टांना अनुसूचीसुद्धा म्हणतात. मग एकूण किती परिशिष्ट आहेत किंवा एकूण किती अनुसूची आहेत, तर एकूण 12 अनुसूची आहेत आणि 12 अनुसूचीपैकी आपण बघतो की जे 7वी अनुसूची आहे म्हणजे 7वं परिशिष्ट आहे, यामध्ये विषय सूची आहेत. म्हणजे आपण बघतो केंद्र सूची, राज्य सूची आणि संवर्ती सूची यांच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. यांच्या अधिकारांची विभागणी कशी कशी झालेली आहे याबद्दल माहिती तिथे सांगितलेली आहे. कुठे सांगितलेली आहे, परिशिष्ट 7 म्हणजे अनुसूची 7मध्ये. तसं बघितलं मित्रांनो, प्रत्येक गोष्ट खूप डिटेलमध्ये आहे, परंतु आपण लिंक बेसच गोष्टी इथे घेतो. मग आपल्याला काय, स्थानिक स्वराज्य संस्था कशाची लिंक आहे, तर राज्य सूचीमध्ये मोडते, म्हणून लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न पडू शकतो आणि साधा सोपा प्रश्न पडतो, मग अशा वेळेस आपला मार्क जाऊ नये यासाठी लक्षात ठेवा. तर बघा मित्रांनो, काय झालं, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि त्यांना आपण बघतो 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने काय झालं, घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. मग घटनात्मक दर्जा प्राप्त झाला तर आपण बघतो त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर स्ट्रक्चर एकदम साधं सोपं आहे, आपल्याला फक्त ते सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं आहे. तर बघा, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, अशा प्रकारे 2 भागामध्ये विभाजन आहे. म्हणजे कसं, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे ते 73व्या घटना दुरुस्तीने त्याला घटनात्मक दर्जा मिळाला, तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याला 74व्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा मिळाला. तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. तर बघा, प्रामुख्याने
आपण बघतो ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे आणि जिल्हा परिषद या 3 घटकांचा त्यामध्ये म्हणजे 3 स्तरांचा त्यामध्ये समावेश होतो. आपण बघतो याला घटक म्हणण्यापेक्षा स्तर म्हटलेलं केव्हाही चांगलं. तर मित्रांनो आपण बघतो या 3 स्तरापैकी ग्रामपंचायत जी असते ते सगळ्यात खालच्या स्तरावर असते. त्याच्यावर काय असते पंचायत समिती आणि त्याच्यावर जिल्हा परिषद असं काय त्याचं एक स्ट्रक्चर आहे. मग आपण बघतो की कुठलीही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेशी रिलेटेड एखादी गोष्ट असली तर ते तळागाळापर्यंत पोहोचायची आहे. म्हणजे त्याचा शेवट कुठे असेल तर ग्रामपंचायतपर्यंत असेल. ग्रामपंचायतीपर्यंत शेवट म्हणजे याचाच अर्थ की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ते गावातील लोकांपर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहोचेल असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या जर तळागाळापर्यंत पोहोचायच्या असेल तर आपल्याला ग्रामीण पातळीवरील ग्रामपंचायत आहे ते सगळ्यात खालचा स्तर आहे तो पंचायत राजचा आपण बघतो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचा. तर तिथपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. तर मित्रांनो आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था बघत होतो आणि मी तुम्हाला सांगितलं की 73व्या घटना दुरुस्तीने त्याला घटनात्मक दर्जा मिळाला. मग आता मला कमेंटमध्ये पटापट सांगा की 73वी घटना दुरुस्ती कधी झाली आणि ते केव्हा लागू करण्यात आली ते इयर तुम्हाला सांगायचं आहे. आणि यामध्ये आपण बघतो मित्रांनो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत कुठे सांगितली मी गाव पातळीवर, पंचायत समिती गट पातळीवर, जिल्हा परिषद कुठे तर जिल्हा पातळीवर अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर आहे. तसंच मित्रांनो आपण बघतो शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती म्हणजे त्याला घटनात्मक दर्जा कशामुळे मिळाला आहे, कोणती घटना दुरुस्ती झाली तर 74वी घटना दुरुस्ती झाली. मग मित्रांनो पटापट कमेंटमध्ये सांगा की 74वी घटना दुरुस्ती आहे तर 74व्या घटना दुरुस्ती कधी करण्यात आली आणि कधी लागू झाली. दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे डेटमध्ये फरक आहे. त्या डेट तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमचीसुद्धा रिव्हिजन होईल. तर आपण बघत होतो शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा म्हणजे स्तरांचा समावेश होतो. नगरपालिका आहेत, नगर परिषद आहे, नगरपंचायत आहेत, महानगरपालिका आहे, कटक मंडळे आहेत. तर मित्रांनो इथे तुमच्यासाठी प्रश्न राहील की आपण बघतो आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत, त्याच्यानंतर किती महानगरपालिका आहेत, तसेच किती नगरपंचायती आहेत किंवा तसंच आपण बघतो किती नगर परिषद आहेत. याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत मित्रांनो आणि म्हणजे कमेंट करण्याचा प्रयत्न करा. नंतर आपण बघतो मित्रांनो की हे जे आहे जिल्हा नियोजन समिती इथे दाखवलेली आहे. तर आपण बघतो जिल्हा नियोजन समितीची रचना आहे ते मध्यस्थी दुवा म्हणजे कसं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे यांच्यामधील मध्यस्थी दुवा म्हणून जिल्हा नियोजन समितीची काय होते तर स्थापना करण्यात येते. तर मित्रांनो याच्याशी संबंधित आपण जे मी तुम्हाला सांगितलं पंचायत राजशी संबंधित व्हिडिओ आहेत ते नक्की बघा. ते एकदम हेल्पफुल लेक्चर आहेत तुमच्यासाठी आणि तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आणि लेक्चर जर आवडत असेल मित्रांनो तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर नक्की करा. चला तर आता समोर जाऊ आणि आपला पंचायत समिती हा भाग आपण घेणार आहोत. आणि मित्रांनो आजचा आपला टॉपिक पंचायत समिती जो टॉपिक आहे तो आपण कशामधून शिकणार आहोत तर माझ्या हँडरिटन केलेल्या नोट्स आहे त्यामधून आपण हा टॉपिक शिकणार आहोत. मग आता नोट्स आहे त्या नोट्स त्याचा सोर्स कुठला आहे तर मित्रांनो एम लक्ष्मीकांत आहे, ऑथेंटिक बुक आहे. त्याच्यानंतर आपण बघतो किशोर लवटे सरांचं पंचायत राज संबंधितचे बुक आहे त्याचे रेफरन्सेस वापरले आहेत. तसेच माझ्याकडे काही आणखी 1-2 बुक आहेत त्याचेसुद्धा रेफरन्सेस आहेत. म्हणजे सर्व बुकचं रेफरन्स तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि माझा प्रयत्न राहील की सोप्या भाषेमध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कंटेंट देण्याचा माझा प्रयत्न राहील. तर चला तर मित्रांनो आता आपण बेसिक स्ट्रक्चर जाणून घेऊया. तर पंचायत समितीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी सांगते की ग्रामपंचायत आहे आणि जिल्हा परिषद यामध्ये समन्वय साधणारा घटक म्हणजे काय असते पंचायत समिती असते. आपण बघितलं म्हणजे हा मधला गट येतं. ग्रामपंचायत एकदम ग्रामीण पातळीवर खालचा स्तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमधला आणि वरचा स्तर कोणता तर जिल्हा परिषद आहे आणि मधला भाग कोणता तर मधला स्तर कोणता तर पंचायत समिती म्हणून आपण म्हणू शकतो. म्हणूनच आपण म्हणतो की ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यामध्ये समन्वय साधणारा घटक म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते. आणि आपण बघतो मित्रांनो की बलवंतराय मेहता समिती होती त्यांनी पंचायत राज समितीला महत्त्वाचं स्थान दिलं होतं. आणि आपण बघतो यामध्ये प्रशासकीय प्रमुख कोण असतात पंचायत समितीवर आपण बघतो कोण असतात तर BDO. आता BDO कोण ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर त्यांनाच आपण काय म्हणतो गट विकास अधिकारी. मग यामध्ये आपण बघतो अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून कोण असतात तर पंचायत समितीचे जे काही अध्यक्ष असतात त्यांना आपण सभापती असं म्हणतो आणि पंचायत समितीचे जे उपाध्यक्ष असतात त्यांना उपसभापती आपण असं म्हणतो. म्हणजे ह्या गोष्टी आहेत आणि ह्या लक्षात ठेवायच्या आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की पंचायत समितीची तरतूद कशी करण्यात आलेली आहे, तर महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा आहे 1961 मधील कलम 56 नुसार. कलम 56 नुसार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हे विचारतात, लक्षात ठेवा. तर प्रत्येक गटासाठी पंचायत समितीची स्थापना करण्यात येते. तर मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम आहे 1961 नुसार त्याची स्थापना झालेली आहे. त्याची म्हणजे कोणाची? पंचायत समितीची. मग आपण बघतो की या कायद्याला दिनांक 5 मार्च 1962 रोजी राष्ट्रपतींची अनुमती मिळाली, म्हणजे मंजुरी मिळाली. नंतर आपण बघतो हा कायदा 13 मार्च 1962 रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात म्हणजे इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. म्हणून मित्रांनो, आणि महत्त्वाची गोष्ट एक की हा कायदा बृहन्मुंबई म्हणजे व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्राला काय आहे तर लागू आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, पंचायत समिती आहे. पंचायत समितीला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नावे दिले आहेत. ज्याप्रमाणे ग्रामपंचायत होती त्याला वेगवेगळे नाव होते, त्याचप्रमाणे आपण बघतो पंचायत समिती आहे. पंचायत समितीला सुद्धा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी नावे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहे, त्यावर सुद्धा प्रश्न पडतात. तर मित्रांनो, आपण बघतो कोणत्या राज्यामध्ये कोणते नाव आहे म्हणजे पंचायत समितीला, ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला आंध्र प्रदेश आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये मंडळ प्रजा परिषद म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते. कर्नाटकमध्ये मंडळ पंचायत म्हणून ओळखले जाते. केरळमध्ये ब्लॉक पंचायत म्हणून ओळखले जाते. मध्य प्रदेश आहे तर मध्य प्रदेशमध्ये जनपद पंचायत म्हणून ओळखले जाते. उत्तर प्रदेशमध्ये क्षेत्र पंचायत. तामिळनाडूमध्ये पंचायत संघ म्हणून ओळखले जाते. नंतर आपण बघतो गुजरातमध्ये तालुका पंचायत म्हणून ओळखले जाते. जम्मू आणि काश्मीरमध्ये हलका पंचायत म्हणून ओळखले जाते. आसाममध्ये आंचलिक पंचायत हा प्रश्न पडलेला आहे, तर लक्षात ठेवा आसाममध्ये आंचलिक पंचायत म्हणून ओळखले जाते. नंतर अरुणाचल प्रदेशमध्ये आंचल समिती म्हणून ओळखले जाते आणि महाराष्ट्रामध्ये आपण त्याला पंचायत समिती म्हणून ओळखतो किंवा संबोधतो. मित्रांनो, आपण बघतो हे सगळे नावं जे आहेत ते महत्त्वाचे नाव आहेत आणि यावर प्रश्न पडतात आणि आलटून पालटून प्रश्न पडलेले आहेत, म्हणून हे सगळे नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण बघतो मित्रांनो, पंचायत समितीच्या बाबतीत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. की बघा, प्रत्येक विकास गटासाठी एक पंचायत समिती असते असं सांगितलेलं आहे. विकास गटाचे क्षेत्र निश्चित करण्याचा जो अधिकार असतो तो कोणाला असतो असा प्रश्न पडतो आणि म्हणून लक्षात ठेवा राज्य शासनाला तो अधिकार असतो. राज्य शासनाला तो अधिकार आहे याचा अर्थ नेमका काय होतो की राज्य शासन अधिसूचना काढून गटाची रचना करत असते. अधिसूचनेमध्ये जे काही नमूद केलेले क्षेत्र आहे त्यामध्ये घट करण्याचा, वाढ करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला असणार आहे? राज्य सरकारांना अधिकार असणार आहे. म्हणून लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी आहेत, यावर प्रश्न पडलेले आहेत. मित्रांनो, आता समोर आपल्याला पंचायत समितीची रचना बघायची आहे. त्यामध्ये रचना कशी असते, कसं स्ट्रक्चर असते, किती सदस्य असतात आणि त्याचं नेमकं स्ट्रक्चर काय ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर पंचायत समितीमध्ये किमान 15 आणि कमाल 21 सदस्य पंचायत समितीवर निवडून दिले जातात. मग आपण बघतो हे जे रेंज आहे किमान आणि कमाल सदस्यांची हे व्हॅरी होते म्हणजे कशी रेफरन्स वाईज व्हॅरी झालेली आहे. कुठे कुठे जर आपण बघतो रेफरन्समध्ये 15 ते 21 आहे, कुठे कुठे 12 ते 25 सुद्धा दिले आहे आणि कुठे 15 ते 45 पर्यंत सुद्धा रेफरन्स दिलेले आहे. तर मित्रांनो, आपण बघतो अशा वेळेस काय करायचं, जे ऑप्शन असतील ऑप्शनमध्ये काय सांगितले आहे त्यावरून आपण एक लॉजिक लावून आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, कारण की बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे रेफरन्स असतात. तर मित्रांनो, समोर काही गोष्टी सांगते. तर प्रत्येक पंचायत समितीला जिल्हा परिषदेचे 2 निवडणूक विभाग नेमून दिले जातात आणि प्रत्येक पंचायत समितीची जी काही सदस्य संख्या असते ही त्या पंचायत समिती क्षेत्रात असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य संख्येच्या कशी असते? दुप्पट असते. म्हणजे तुम्हाला समजलं काय, पंचायत समितीमध्ये जी काही संख्या असेल त्यापेक्षा जास्त संख्या कुठे असेल, म्हणजे दुप्पट संख्या कुठे असेल? जिल्हा परिषदमध्ये असेल. म्हणजे आपण जर बघितलं की 20,000 लोकसंख्येमागे एक सदस्य कुठे? पंचायत समितीमध्ये, आणि 40,000 लोकसंख्येमागे एक सदस्य कुठे? जिल्हा परिषदेमध्ये. म्हणजे संख्या दुप्पट झाली ना. म्हणजे मी परत सांगते की पंचायत समितीमध्ये जेवढी सदस्य संख्या असते त्याच्या दुप्पट सदस्य संख्या कुठे असते? तर जिल्हा परिषदमध्ये असते. कारण आपण बघतो 20,000 लोकसंख्येमागे एक सदस्य कुठे असणार आहे? पंचायत समितीमध्ये, आणि 40,000 लोकसंख्येमागे एक सदस्य कुठे असणार आहे? जिल्हा परिषदेमध्ये. म्हणजेच मित्रांनो, याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की जिल्हा परिषदेच्या एका वार्डमध्ये पंचायत समितीचे 2 गण समाविष्ट असतात. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की गण काय प्रकार आहे, वार्ड काय प्रकार आहे, तर ते सुद्धा समजून सांगते. तर मित्रांनो, मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करते. निर्वाचन गण म्हणजे काय? तर पंचायत समितीच्या मतदारसंघांना निर्वाचन गण असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला समजलं काय? मी परत सांगते की पंचायत समितीच्या मतदारसंघांना काय म्हणतात? निर्वाचन गण असं म्हणतात.
आणि मी तुम्हाला स्टेटमेंट इथे लिहिलेलं आहे ते सांगितलं की जिल्हा परिषदेच्या एका वार्डमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेचा जो काही निवडणूक विभाग असेल त्यामध्ये किती निर्वाचन गण समाविष्ट होतात, तर 2 निर्वाचन गण समाविष्ट होतात. म्हणजे आता तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता मित्रांनो, समोर आपण पंचायत समिती जागांबद्दल आरक्षण बघणार आहोत. आता पंचायत समिती जागांबद्दल आरक्षणामध्ये प्रामुख्याने आरक्षण कोणत्या कॅटेगरीना देण्यात येते? SC आहे, ST आहे, OBC आहे, यांना आरक्षण देण्यात येते. तर मित्रांनो, आपण बघतो SC आहे. SC म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट. त्याच्यानंतर आपण बघतो ST आहेत. ST म्हणजे काय? शेड्यूल ट्राईब्स, त्यांना अनुसूचित जमाती असं म्हणतो. आणि OBC अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे इतर मागासवर्गीय असं आपण त्यांना म्हणतो. तर मित्रांनो, आरक्षणाच्या बाबतीत काही तरतुदी आहेत त्या आपण बघणार आहोत. पंचायत समितीमध्ये कशा प्रकारचं आरक्षण असते आणि कशी तरतूद आहे, कोणत्या कलमानुसार आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. तर पंचायत समिती निर्वाचित सदस्यांच्या जागामध्ये आपण बघितलं SC आहे, ST आहे, OBC आहे, तसंच महिलासुद्धा आहेत मित्रांनो. महिला यांना आरक्षण दिलं जाते. आणि आपण बघतो ही जी तरतूद आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1961 मधील कलम 58 नुसार करण्यात आलेली आहे. आणि या राखीव जागा ज्या आहेत त्या पंचायत समितीच्या विविध गणांमध्ये आळीपाळीने नेमून दिल्या जात असतात. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, अनुसूचित जाती आणि जमाती यांना जे आरक्षण असणार आहे ते त्यांच्या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये आपण पंचायत समितीचे निवडणूक घेत आहोत त्या क्षेत्रामध्ये आपण बघतो की असलेली जेवढी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण दिलं जाते. म्हणजे सरळ तुम्हाला प्रश्न विचारतात की लोकसंख्येच्या प्रमाणावर आरक्षण असते म्हणून लक्षात ठेवा. नंतर आपण बघतो संपूर्ण समजा अनुसूचित क्षेत्र असेल तर अशा ठिकाणी जे काही निर्वाचित सदस्य आहेत ते एकूण जागापैकी किमान 50% जागा अनुसूचित जमातीसाठी म्हणजे जमाती प्रवर्गासाठी ठेवण्यात येतात. तसंच आपण बघतो अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील राखीव जागांपैकी 50% जागा त्या वर्गातील महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी राखीव असतात. आता हे झालं मित्रांनो SC आणि ST यांच्यासाठीचं आरक्षण. आता इतर मागासवर्गीय म्हणजे OBCसाठीचं आरक्षण आपण त्याबद्दल बघणार आहोत. पंचायत समितीच्या एकूण जागांपैकी किमान 27% ज्या जागा असतात ना त्या OBCसाठी आरक्षित असतात. म्हणजे मी काय सांगितलं इथे कमाल नाही सांगत आहे, किमान 27% जागा सांगितल्या आहे. आणि या राखीव जागांपैकी किमान 50% जागा इतर मागासवर्गीय महिलांकरता राखीव असतात. तुम्हाला प्रश्न विचारला जातो मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये पंचायत राज संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर महिलांना 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि भारतात आपण बघतो की 73व्या घटनादुरुस्तीने किती आरक्षण दिलेलं आहे? तर 73व्या घटनादुरुस्तीने 1/3 म्हणजे आपण बघतो 33.33% इतकं आरक्षण महिलांना म्हणजे राखीव जागांमध्ये इतकं आरक्षण दिलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं आरक्षणाच्या बाबतीत जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते कव्हर झालेले आहेत. आता समोर आपण पंचायत समितीचा कार्यकाळ बघणार आहोत. तर साधारण गोष्ट आहे, पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषद असो यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. फक्त त्यातला अध्यक्ष आणि सदस्य असतात आणि आपण बघतो उपाध्यक्ष आहे यांचा कार्यकाळ वेगवेगळा असतो. म्हणजे मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगते, तसं लक्षात ठेवा. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अज्युम करा 3 भागामध्ये विभाजन करा. ग्रामपंचायत असेल त्यामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, म्हणजे इथे तुम्ही काय म्हटलं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, तर इथे आपण त्याला अध्यक्षांना सरपंच असं म्हणतो आणि उपाध्यक्षांना उपसरपंच असं म्हणतो. म्हणजे लक्षात घ्या. आणि यांचा कार्यकाळ 5-5 वर्षाचा असतो. तसंच ग्रामपंचायतीच्या बाबतीत सदस्यांचा कार्यकाळसुद्धा 5 वर्ष. झाला आपला ग्रामपंचायती संदर्भात स्लॉट. आता आपण समोरच्या याच्यात गेलो, समजा पंचायत समिती आहे. पंचायत समितीच्या बाबतीत आपण बघितलं तर पंचायत समितीचे जे काही सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ 5 वर्ष. आणि अध्यक्ष असतात म्हणजेच त्याचे अध्यक्ष कोण? सभापती. सभापतींचा कार्यकाळ किती? 2.5 वर्ष. तसंच उपसभापतींचा कार्यकाळ किती? तर 2.5 वर्ष. आणि जे काही सदस्य आहेत त्यांचा कार्यकाळ मी सांगितलेच आहे 5 वर्ष. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही ग्रामपंचायती आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे यातील जे काही सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ 5च वर्षाचा असतो. मात्र फक्त अध्यक्ष स्थानानुसार आणि उपाध्यक्ष स्थानानुसार कार्यकाळ बदलतो. आणि आपण इथे पंचायत समिती अभ्यासत आहोत म्हणून पंचायत समितीच्या बाबतीत लक्षात ठेवा, अध्यक्ष यांचा कार्यकाळ म्हणजे सभापती यांचा कार्यकाळ किती? 2.5 वर्ष. उपसभापती यांचा कार्यकाळ किती? 2.5 वर्ष. तर मित्रांनो, समोरचा पॉईंट आहे पंचायत समितीची निवडणूक. आणि पंचायत समितीची निवडणूक आपण जर बघितली तर ही जी आहे ते म्हणजे पंचायत समितीची निवडणूक आधीची पंचायत समिती जी आहे तिची मुदत संपण्यापूर्वीच घेतली जाते. आणि पंचायत समितीचे मुदतपूर्व विसर्जन केलेले असल्यास, समजा विसर्जन झालं, मुदतपूर्वच विसर्जन झालेलं असल्यास विसर्जन झालेल्या
झाल्यापासून 6 महिन्याच्या आतमध्ये पंचायत समितीची पुन्हा निवडणूक घेतली जाते. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जर पंचायत समितीचे मुदतपूर्व विसर्जन झाल्यानंतर उर्वरित कालावधी हा 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर पंचायत समितीची निवडणूक घेण्याची आवश्यकता नसते. मित्रांनो, आता रिक्त जागेबद्दल आपण बघतो काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. लक्ष द्या बारकाईने. म्हणजे मी तुम्हाला काय सांगते की जर समजा एखादी व्यक्ती आहे आणि ती एकापेक्षा जास्त जागांवर निवडून आलेली असेल, मग अशा वेळेस आपण बघतो की त्या व्यक्तीने 7 दिवसाच्या आतमध्ये एक जागा सोडणे आवश्यक असते. म्हणजे त्या व्यक्तीने बाकीच्या जागांचा राजीनामा आहे तो संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे देणं आवश्यक असते. नाहीतर काय होते की सर्व जागा रिक्त होतात, मग त्याला एकही जागा मिळत नाही. अशा प्रकारे हे प्रकरण असते. म्हणून लक्षात ठेवा, रिक्त जागांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की पंचायत समितीचा कार्यकाळ आम्ही बघितला, निवडणूकही बघितली, रिक्त जागाही बघितल्या, पण पंचायत समितीचा आम्हाला सदस्य व्हायचं आहे, त्याचं आम्हाला त्यामध्ये अध्यक्षस्थान घ्यायचं आहे किंवा आपल्याला सदस्य व्हायचं, तर नेमकं आमचं पात्रता काय असेल? तर बघा, ती व्यक्ती काय असायला पाहिजे? भारताची नागरिक असायला पाहिजे. वयाची 21 वर्षे त्या व्यक्तीने पूर्ण केलेली असावीत. गटातील कोणत्याही गणाच्या मतदार यादीमध्ये त्यांचं नाव असायला पाहिजे. मानसिकदृष्ट्या कसे असायला पाहिजे? सक्षम असायला हवी आणि कोणत्याही कायद्याने अशा व्यक्तीला निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवलेलं नसावं. अशा प्रकारे क्रायटेरिया असतो. मित्रांनो, आपण बघितल्या ह्या साध्या सोप्या गोष्टी आहेत म्हणून मी तुम्हाला जास्त एक्सप्लेन करत नाही. आता समोरचा मुद्दा पाहू, पंचायत समितीच्या सदस्यांचा पदावधी. मित्रांनो, आपण पंचायत समितीच्या सदस्यांचा पदावधी बघणार आहोत. आता पदावधी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे सदस्यांचा पदावधी किती वर्षाचा असतो? 5 वर्ष. मग पंचायत समितीच्या पहिल्या सभेपासून किंवा दिनांकापासून तो गृहीत धरला जातो. तर लक्ष असू द्या मित्रांनो की पंचायत समितीचे जे काही सदस्य असतात त्यांचा कालावधी कधीपासून सांगितलं मी? पंचायत समितीच्या पहिल्या सभेपासून गृहीत धरला जातो, दिनांकापासून पर्टिक्युलर लक्षात ठेवा. नंतर आपण बघतो की मुदतपूर्व विसर्जन झालं समजा एखाद्या पंचायत समितीचं, तर पंचायत समितीच्या उर्वरित जेवढा कालावधी असेल तेवढाच कालावधी त्या सदस्यांना उपभोगता येतो. याचा अर्थ असा मित्रांनो की तेवढ्या पदावधीपर्यंत ते त्यांच्या पदावर कार्यरत राहतात. अशा प्रकारे मित्रांनो, आपण पंचायत समितीच्या सदस्यांचा कालावधी बघितला, म्हणजे पदावधी बघितला. आता आपण बघतो की पंचायत समितीच्या सदस्यांची बडतर्फी किंवा अपात्रता. पंचायत समितीच्या सदस्यांची बडतर्फी अपात्रता सांगितलेली आहे, अध्यक्षांची उपाध्यक्षांची नाही. सदस्यांबाबतीत आहे म्हणून गोष्टी लक्षात घ्या, कारण की बऱ्याच वेळा कन्फ्युजन होते. कारण माझं कन्फ्युजन होते म्हणून मी तुम्हाला इथे गोष्टी डायरेक्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की राज्य निवडणूक आयोग आहे आणि राज्य निवडणुकीच्या हाती असते की पंचायत समितीच्या उमेदवारास पात्र ठरवावं किंवा अपात्र ठरावं याचे अधिकार कोणाकडे असतात? राज्य निवडणूक आयोगाकडे असतात. आणि आपण बघतो की राज्य निवडणूक आयोगाचा इथे संबंध आला आहे. आता मला एक गोष्ट सांगा, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं राज्य निवडणूक आयोगाबद्दल. पंचायत राज हा जेव्हा आपण टॉपिक घेतला होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली. पहिले राज्य निवडणूक आयुक्त कोण होते? महाराष्ट्राचे. त्याच्यानंतर आता कोण आहेत, सध्याचे कोण आहेत, हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो की राज्य निवडणूक आयोगाचा इथे संबंध आला आहे म्हणून सांगते की मला सांगा, राज्य निवडणूक आयोग आहे मग राज्यामध्ये विधानमंडळसुद्धा आहेत आणि विधान परिषदसुद्धा आहेत, मग त्यांची निवडणूक कोण घेते? जसं आपण बघितलं की स्थानिक स्वराज्य संस्था आहे, यांच्याबाबत निवडणुकीचे जे अधिकार असतात, पात्र ठरवणे अपात्र ठरवणे तसेच यांची निवडणूक घेणे, हे जे अधिकार असतात ते कोणाला असतात? राज्य निवडणूक आयोगाला असतात. मग तसंच विधिमंडळ आहे, म्हणजे त्यामध्ये विधान परिषद आहे, विधानसभा आहे, यांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार कोणाला असतात? म्हणजे कोणत्या निवडणूक आयोगाला असतात हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मग कोणत्या कारणासाठी निवडणूक आयोग पंचायत समितीच्या सदस्यांना अपात्र ठरवू शकते? जसं निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत न देणे, म्हणजे मुदतीत सादर न देणे आणि सादर न करणे आणि त्याच्यासाठी पुरेसे कारणसुद्धा न देणे, या गोष्टीसाठी काय होते? निवडणूक आयोग आहे तर पंचायत समितीच्या सदस्यांना अपात्र ठरवू शकते. आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसं निवडणूक या पंचायत समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीसंदर्भात ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपण बघतो की अपात्रतेचा 5 वर्षाचा जो कालावधी आहे तो निवडणूक आयोगाच्या आदेशाच्या दिनांकापासून धरला जातो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कालावधी कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाला असणार आहे? निवडणूक आयोगालाच असणार आहे. निवडणूक आयोग कोणता? राज्य निवडणूक आयोग. लक्षात ठेवायचं. तुम्हाला केंद्रीय निवडणूक आयोग असा सुद्धा शब्द देऊ शकतात. मग केंद्र आणि राज्य यामध्ये फसायचं नाही, इथं लक्षात घ्यायचं राज्य निवडणूक आयोगाची गोष्ट आहे. नंतर आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे निवडणुकीच्या एकूण खर्चाचा हिशोब निवडणूक प्रक्रिया संपल्यापासून 1 महिन्याच्या आत सादर करावा लागतो. ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे.
आता मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे काही पंचायत समितीच्या सदस्यांची बडतर्फी किंवा अपात्रता आहे त्याबद्दल बघितलं. आता समोर आपण गैरवर्तनामुळे सदस्य पदावरून पदच्युत होणे याबद्दल बघणार आहोत. म्हणजे कसं, तर गैरवर्तन जर केलं एखाद्या सदस्यानं, त्यांना काय करता येते, पदच्युत करता येते. म्हणजे आपण बघतो राज्य शासन गैरवर्तणूक आहे किंवा लाज्यास्पद वर्तन आहे आणि कर्तव्य पार पाडण्यास कुचरपणा केला असेल, असमर्थता दाखवली असेल, तर अशा कारणावरून काय होते, सदस्यास म्हणजे त्याच्या पदावरून दूर करू शकते. कोण करू शकते? राज्य शासन करू शकते. मग मित्रांनो, असा जर तुम्हाला एखाद्या सदस्य आढळला आणि त्याला पदच्युत करायचं आहे, तर मग अशा वेळेस काय होते की अशा आशयाचा ठराव मांडला जातो. आणि ठराव कुठे मांडला जातो? पंचायत समितीमध्ये आपण बघतो उपस्थित राहून मतदान करणारे जे काही किमान शब्द वापरला आहे, किमान 2/3 सदस्यांच्या बहुमताने हा मंजूर होत असतो. आणि याआधी एक गोष्ट लक्षात घ्या की जो काही सदस्य असतो त्या सदस्याला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो आणि त्याच्यानंतरच कार्यवाही जी असते ती केली जात असते. अशा प्रकारे मित्रांनो, गैरवर्तनामुळे जे काही सदस्य आहेत ते पदावरून पदच्युत होत असतात. आपण आता समोर पंचायत समितीचे जे काही सभापती आहेत आणि उपसभापती आहे यांच्याबद्दल बघणार आहोत. आतापर्यंत आपण पंचायत समितीचे सदस्य याबद्दल डिटेल माहिती घेतली. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पंचायत समितीचे जे काही सभापती आहे, उपसभापती आहे यांच्या निवडणुकीबद्दल पाहू. आता पंचायत समितीची निवडणूक होते, त्यामध्ये काय होते, जिल्हाधिकारी आणि त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी असतो तो पहिली सभा बोलावतात. आणि परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. निवडून आलेल्या सदस्यांपैकी नेमकं काय करतात, मग सभापती आणि उपसभापती यांची निवड करतात. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिली सभा असेल ते तहकूब करायची असेल, नाकारायची असेल, योग्य कारणास्तव तहकूब करणे, याचा जो सर्व अधिकार असतो तो कोणाला असतो? सभेच्या अध्यक्षाला असतो. सभापती आणि उपसभापती यांच्या निवडणुकीत समजा एखाद्या उमेदवारास समान मते पडली, सभापतीला समान आणि उपसभापतीला, तर मग अशा वेळेस काय होते, तर अध्यक्षांच्या समोर चिठ्ठ्या टाकून काय होते, निर्णय घेतला जातो. आता मित्रांनो, ही झाली पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवडणूक. परंतु याच्या संबंधित जर वाद झाला तर मग कुठे जायचं, मग कुठे आपण अपील करू शकतो, या संबंधीच्या सुद्धा तरतुदी दिल्या आहेत, त्या आपण समोर बघणार. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की सभापती उपसभापती निवडणुकीबाबत वाद निर्माण झाल्यास संबंधित सदस्याला 30 दिवसाच्या आतमध्ये विभागीय आयुक्तांकडे दाद मागता येते. कुणाकडे दाद मागता येते? विभागीय आयुक्त असतात त्यांच्याकडे दाद मागता येते. आणि विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात समजा दिलेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आतमध्ये राज्य शासनाकडे अपील करता येते. आणि राज्य शासनाचा निर्णय या बाबतीत कसा असतो? अंतिम निर्णय असतो. आता मला मित्रांनो एक गोष्ट सांगा, हे झालं पंचायत समितीच्या बाबतीत. परंतु आपण ग्रामसभेच्या बाबतीत, ग्रामपंचायतीच्या बाबतीत बघितलं होतं. ग्रामपंचायतीची निवडणूक झाली समजा, आणि त्यावेळेस आपण बघतो, तुमच्यासाठी प्रश्न राहील, म्हणजे मी त्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत अंतिम निर्णय कोणाला असतो. आपण पंचायत समितीच्या बाबतीत बघितलं की अंतिम निर्णय हा राज्य शासनाला असतो. तर ग्रामपंचायतीच्या बाबतीत निवडणुकी संबंधित वाद असला तर अंतिम निर्णय कोणाला असतो हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो, समोरचा मुद्दा आहे आरक्षण, आणि आरक्षणाबाबत मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलेला आहे. समोरचा मुद्दा आहे कालावधी, आणि कालावधीसुद्धा सांगितला आहे की सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाळ प्रत्येकी 2.5 वर्ष असतो म्हणून. आता समोर आपल्याला राजीनामा बघायचा आहे मित्रांनो. आता राजीनामा कोणाकडे देते? समजा सभापती असतील, सभापती कोणाकडे राजीनामा देतील? आपण बघतो वरिष्ठ स्तर कोणता आहे पंचायत समितीपेक्षा? जिल्हा परिषद. मग जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सभापती जी असतील पंचायत समितीचे ते राजीनामा देतात. मग उपसभापती कोणाकडे देता येईल? उपसभापती कोणाकडे देतात? तर सभापती यांच्याकडे देतात. आणि सदस्य कोणाकडे देतील? सदस्य हे सभापतींकडे काय देतील? राजीनामा देतील. अशा प्रकारे राजीनामा असतो. म्हणजे कोणाकडे देतो असा प्रश्न विचारला जातो. मित्रांनो, समोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे रजा, आणि त्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर आपण बघतो सभापती आहे, उपसभापती आहे, यांचा रजेचा कालावधी समजा एका वर्षामध्ये 30 दिवसापेक्षा जास्त असेल तर त्या कालावधीत त्यांना कोणतेही मानधन मिळत नाही. काय म्हटलं मी? जर एखाद्या सभापतीचा किंवा उपसभापती यांचा रजेचा कार्यकाळ 30 दिवसापेक्षा जास्त असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचं मानधन मिळत नाही. परंतु याला अपवाद आहे. समजा एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं आणि त्यांनी प्रमाणित केलं की या आजारास्तव या कारणास्तव हे जे आहे यांना 90 दिवसापर्यंत म्हणजे रजेच्या बाबतीत सूट होऊ शकते किंवा रजेची सुट्टी मिळू शकते. किती दिवसापर्यंत? 90 दिवसापर्यंत. परंतु कधी? जेव्हा एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याने तेव्हा प्रमाणित केले असेल त्याच वेळेस.
समोरचा महत्त्वाचा मुद्दा आणि हमखास प्रश्न पडणारा मुद्दा म्हणजे अविश्वासाचा ठराव. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आपण बघतो महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961 मधील कलम 72 नुसार सभापती आणि उपसभापती यांच्या विरोधात आपल्याला अविश्वासाचा ठराव मांडता येतो. तर आता अविश्वासाचा ठराव आपल्याला मांडायचा आहे सभापती आणि उपसभापती यांच्या विरोधात. तर लक्षात ठेवा, मग नेमकं काय करावं लागते, काय प्रोसिजर आहे. तर 1/3 सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष सभेची मागणी करणं गरजेचं असते. मग काय करतात, 7 दिवसाच्या आतमध्ये विशेष सभा बोलवण्याची नोटीस ते काढतात. मग नोटीस काढल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये पंचायतीची विशेष सभा बोलावण्यात येते. आणि सभेच्या अध्यक्षस्थानी आपण बघतो एकतर जिल्हाधिकारी असतील किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला एखादा अधिकारी असेल. मग आपण बघतो त्यांना मतदानाचा अधिकार असतो काय, तर त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की निवडणुकी संदर्भात पंचायत समितीच्या निवडणूक झाल्यापासून 6 महिन्याच्या आत अविश्वास ठराव मांडता येत नाही. आणि जर एखाद्याने मांडला अविश्वास ठरावाच्या बाबतीत आपण बघतो, एकदा अविश्वास ठराव मांडला गेला आणि तो नंतर फेटाळला गेला तर पुन्हा नव्याने 1 वर्षाच्या आत अविश्वास ठराव मांडता येत नाही. म्हणून महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोणत्या बाबतीत, तर आपण बघतो अविश्वासाचा ठराव आहे सभापती आणि उपसभापती यांच्या बाबतीत आपण ह्या गोष्टी बघितल्या. आता अविश्वासाचा ठराव त्याला मंजुरी द्यायची असेल तर काय क्रायटेरिया असतो. समजा पुरुष सदस्य आहे, तर पुरुष सदस्यामध्ये आपण बघतो ती उपस्थित राहण्याचा व मतदान करण्याचा हक्क असलेल्या पंचायत समितीच्या एकूण सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव मंजूर व्हावा लागतो. आणि हेच जर आपण महिला सदस्यांच्या बाबतीत बघितलं तर उपस्थित राहण्याचा व मतदान करण्याचा अधिकार असणाऱ्या एकूण सदस्यांच्या 3/4 बहुमताने ठराव मंजूर व्हावा लागतो. आणि हे जे दोन्ही गोष्टी आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. पुरुषांच्या बाबतीत आपण 2/3 बहुमत विचारात घेतलं आणि महिलांच्या बाबतीत किती, 3/4 बहुमत. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य शासनाला सभापती उपसभापतीला गैरवर्तनाच्या कारणावरून पदावरून दूर करण्याचा अधिकार असतो. महत्त्वाची की नोट्स आहे, म्हणून लक्षात ठेवा. आता समोरचा मुद्दा पाहू मित्रांनो. समोर आपण बघणार आहोत सभापती किंवा उपसभापती यांची रिक्त पदे. समजा राजीनामा झाला, मृत्यू झाला, पदच्युती झाली तर अशा वेळेस काय होते, निवडणुकीद्वारे हे जी रिक्त पदे असतात ते भरली जात असतात. आणि नव्याने निवडून आलेली व्यक्ती ज्या पदासाठी निवडून घेतली जाते किंवा ज्या पदासाठी निवडून आलेली असते ते जो काही उर्वरित कालावधी असेल तेवढ्या पदावधीसाठी ते काय असते, कालावधीसाठी पदावर राहते. आता समोर मित्रांनो आपण सभापती आणि उपसभापतींचे कार्य बघणार आहोत. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट सुटला होता तो म्हणजे मित्रांनो आपण बघतो राज्य शासनाचे जे काही निर्देश असतात आणि त्या निर्देशांचं पालन समजा एखाद्या सभापतीनं किंवा एखाद्या उपसभापतीनं पालन करण्यास मनाई केली तर अशा वेळेस काय होते, तर त्यांना 1 महिन्यापर्यंत साधी कैद आणि 500 रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. आणि आपण बघतो मित्रांनो की ह्या जे सभापती आहेत उपसभापती आहेत यांनी जर समजा जे काही नव्याने निवडून आलेले जे काही सभापती आहेत उपसभापती आहेत आणि यांना मावळते जे काही सभापती उपसभापती आहेत यांनी पदभार सोपवण्यास जर नकार दिला तर अशा वेळेस आपण बघतो की राज्य शासन त्या संदर्भात उपाययोजना करू शकते. म्हणजे मावळते जे सभापती आहे उपसभापती आहेत त्यांनी नवीन जे निवडणूक झाली आणि त्यामध्ये जे सभापती आणि उपसभापती निवडून आले असतील आणि त्यांना जर पदभार सांभाळण्यास काय झालं नकार दिला किंवा गैरवर्तणूक केली तर अशा वेळेस आपण बघतो की त्यांच्या संबंधित ज्या उपाययोजना आहेत त्याबाबतचे अधिकार कोणाला असतात, तर राज्य शासनाला असतात. तर मित्रांनो समोर आता आपण सभापती आणि उपसभापतींचे कार्य अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो सभापतीच्या कार्यामध्ये आपण बघतो सभा बोलवणे, विकास कामांची योजनांची पाहणी करणे, मालमत्ता तपासणे, कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे, कागदपत्रे, हिशोब तपासणे, मागवणे, अशा प्रकारे जे कामं असतात ते कोण करत असतात, तर सभापती हे करत असतात. आणि ज्यावेळेस सभापती गैरहजर असतील अशा वेळेस काय होते, सभापतीच्या अनुपस्थितीमध्ये उपसभापती हे सभापतींचं कार्यकाळ म्हणजे काम पार पाडतात आपण बघतो. आणि सभापतींचं पद समजा रिक्त असेल किंवा काही कारणास्तव 30 दिवसांपेक्षा ते जास्त गैरहजर असतील अशा वेळेस त्या सभापती म्हणून त्याची पूर्ण कार्य आणि जबाबदारी जी असते ती उपसभापती सांभाळतात. तसंच मित्रांनो ज्याप्रमाणे आपण ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या सभा बघितल्या होत्या तसं म्हणजे सभा बघितल्या होत्या त्याचप्रमाणे इथे पंचायत समितीच्या सुद्धा सभा सांगितलेल्या आहे. आणि या सभांची तरतूद कशामध्ये सांगितलेली आहे, तर साधारण गोष्ट आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1961 आहे. आता खूप वेळा मित्रांनो हा रिपीट झाला आहे, लक्षात ठेवा. 1961 ही डेट पर्टिक्युलर लक्षात ठेवा. यातल्या कलमासुद्धा विचारतात म्हणून पर्टिक्युलर ज्या मेन कलमा आहेत त्यासुद्धा इथे घेतलेल्या आहेत. तर लक्षात ठेवा यातील 1961 मधील कलम 117 नुसार
पंचायत समितीच्या सभांबद्दल तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला साधा प्रश्न विचारतात की पंचायत समितीच्या सभा ज्या असतात त्या प्रत्येक महिन्याला आपण बघतो किती सभा व्हायला पाहिजे. किमान एक सभा तरी व्हायला पाहिजे, अशी म्हणजे असा क्रायटेरिया आहे कोणाचा, तर पंचायत समितीचा. आणि पंचायत समितीच्या 2 सभांमध्ये कितीपेक्षा जास्त अंतर नसायला पाहिजे, म्हणजे एका महिन्यापेक्षा जास्त अंतर नसायला पाहिजे. म्हणजे वर्षभरामध्ये आपण बघतो महिन्यामध्ये एक तर वर्षभरामध्ये किती सभा होतील, एकूण 12 सभा होतील. मित्रांनो, मग मला इथे एक गोष्ट सांगा की ग्रामपंचायतीच्या किमान किती सभा वर्षामध्ये झाल्या पाहिजेत. आणि दुसरा प्रश्न, वर्षातून किमान किती ग्रामसभा झाल्या पाहिजेत. मित्रांनो, दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत. पहिला प्रश्न ग्रामपंचायतीच्या बाबतीत आहे आणि दुसरा प्रश्न ग्रामसभेच्या बाबतीत आहे. म्हणून दोन्ही प्रश्नाची उत्तरे वेगवेगळी आहेत आणि प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आता काही गोष्टी आहेत. जसं आपण बघतो सर्वसाधारण सभा असेल तर किमान 10 दिवस आधी नोटीस जाते आणि आपण बघतो विशेष सभा असेल तर किमान 7 दिवस आधी नोटीस द्यावी लागते. आता नोटीस म्हणजे बघा, नोटीसमध्ये आपण बघतो सभेची तारीख, वेळ, ठिकाण या सगळ्या गोष्टींचा विषय नमूद असतो. आणि पंचायत समितीची एक सभा महिन्यात बोलावीच लागते हे तुम्हाला सांगितलं. आणि नाही बोलावली तर विभागीय आयुक्त ती सभा बोलावतात. आपण आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अशी सभा बोलवायची असेल तर काय करावं लागते. पंचायत समितीच्या एकूण सदस्यापैकी किमान 1/5 सदस्यांनी विशेष सभेची मागणी करावी लागते. मागणी केल्यानंतर पंचायत समितीच्या सभापती 7 दिवसांच्या आत विशेष सभेची नोटीस काढतात. आणि ती जर सर्वसाधारण असेल तर मी तुम्हाला सांगितलंच आहे 10 दिवसाच्या आधी किमान नोटीस गेली पाहिजे. आणि नोटीस काढल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत विशेष सभा बोलावली जाते. तर मित्रांनो, आपण समोर सभेचे अध्यक्षस्थान याबद्दल बघणार आहोत. सभेचे जे अध्यक्ष असतात ते सभापती असतात आणि उपाध्यक्ष काय असतात, उपसभापती असतात. आणि सभापती आणि उपसभापती दोघेही अनुपस्थित असतील तर अशा वेळेस काय असते, पंचायत समितीचे जे काही सदस्य असतात त्यापैकी जे काही एकाची म्हणजे सदस्यांपैकी एकाची त्यामध्ये अध्यक्षस्थानी निवड केली जाते. अशा प्रकारे मित्रांनो सभेचे अध्यक्षस्थान असते. समोर आपल्याला सभेच्या गणपूर्तीबद्दल बघायचं आहे. पंचायत समितीची जर आपल्याला गणपूर्ती बघायची असेल तर समजा त्यामध्ये एकूण सदस्यांपैकी किमान 1/3 सदस्य इतकी गणसंख्या असायला पाहिजे असते. पंचायत समितीच्या प्रत्येक सभेसाठी एकूण सदस्यांपैकी किमान 1/3 इतकी सदस्य संख्या म्हणजे गणसंख्या असायला पाहिजे. आणि गणपूर्ती झाली नाही तर सभा जी असते तर तहकूब केली जाते. मात्र समजा एकदा तहकूब केली सभा, पुन्हा सुरू करण्यासाठी गणपूर्तीची आवश्यकता नसते. परंतु त्यामधला जो विषय असतो तो विषय आपल्याला बदलता येत नाही. जो विषय असतो तोच विषय कंटिन्यू करावा लागतो. समोर मित्रांनो आपण पंचायत समितीचे कार्य बघणार आहोत. आता पंचायत समितीचे कार्य कशामध्ये सांगितलेले आहेत तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961च्या परिशिष्ट 2 मध्ये म्हणजे अनुसूची 2 मध्ये काय सांगितलेले आहे, पंचायत समितीचे कार्य सांगितलेले आहेत. पंचायत समितीचे आपल्याला कार्य बघायचे. त्यामध्ये पंचायत समिती काय कार्य करणार आहे तर पंचायत समिती क्षेत्रामध्ये जे गोष्टी विकासाची कामं असतात त्यांची अंमलबजावणी करणे, त्यावर देखरेख ठेवणे, जी काही जबाबदारी आहे ते त्यांची पार पाडणे, विकास कामांचा आराखडा तयार करणे, जिल्हा परिषदेला मदत करणे, अनुदान वगैरे मंजुरी, अंमलबजावणी, देखरेख ठेवणे, म्हणजे जे काही अनुदानित विकास योजना असतात त्यामध्ये मंजुरी देणे, त्याची अंमलबजावणी करणे, त्यावर देखरेख ठेवणे. त्याचप्रमाणे पंचायत समिती क्षेत्रातील संपत्तीचा जास्तीत जास्त फायदा उपयोग करून घेण्यासाठी विविध योजना राबवणे. तसंच आपण बघतो गट विकास अधिकारी जे असतात, BDO जे असतात त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे, नियंत्रण ठेवणे, हे जे कामं असतात ते कोणाचे असतात तर पंचायत समितीचे असतात. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, की पॉईंट की दर 3 महिन्यांनी पंचायत समितीच्या कामकाजाचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करणे गरजेचे असते. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचायत समितीच्या बाबतीत आपण बघतो की जे काही बेकायदेशीर ठराव आहेत किंवा आदेश आहेत ते निलंबित करण्याचा जे अधिकार असतो तो विभागीय आयुक्तांना असतो. आणि पंचायत समितीच्या एखाद्या ठरावामुळे समजा लोकांना त्रास होण्याची किंवा शांतता भंग होण्याची जर संभव असेल, कोणामुळे, पंचायत समितीचा एखादा ठराव असेल आणि त्या ठरावामुळे एखादी शांतता किंवा सार्वजनिक शांतता भंग होण्याचा संभव असेल, अशा वेळेस काय असते, जिल्हा दंडाधिकारी आहेत तर त्या ठरावाची अंमलबजावणी जी असतात ते निलंबित करू शकतात. आणखी समोरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंचायत समितीच्या उत्पन्नाची साधने आपण बघणार आहोत. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, पंचायत समितीला स्वतःचं उत्पन्नाचं साधन नाही. ते पूर्णतः आपण विचार केला तर राज्य शासनाचं जे काही अनुदान असेल आणि जिल्हा परिषद जे काही गोष्टी तिला पुरवत असेल त्यावर तिला अवलंबून राहावं लागते. म्हणजे स्वतःच्या अनुदानाचे कोणतेही उत्पन्नाचं साधन नाही. तसंच आपण बघतो मित्रांनो पंचायत समितीचे अंदाजपत्रक आहेत आणि अंदाजपत्रक सादर करण्याच्या बाबतीत काही तरतुदी आहेत. पंचायत समितीला एक
अंदाजपत्रक सादर करण्यासाठी राज्य शासन काय असते, एक निश्चित तारीख देत असते आणि या तारखेपूर्वी पंचायत समितीला आपले अंदाजपत्रक जिल्हा परिषदेमध्ये सादर करावे लागते. आणि आपण बघतो मित्रांनो की पंचायत समितीने त्यांचं अंदाजपत्रक जे आहे ते तयार केलं नाही किंवा मान्य केलं नाही आणि आणि जर ते जिल्हा परिषदेला पाठवलं नाही तर अशा वेळेस काय होते, गटविकास अधिकारी असतात म्हणजे BDO जे असतात ते काय करतात, ते अंदाजपत्रक जिल्हा परिषदेला काय करतात, सादर करतात. आणि अशा प्रकारे आपण बघतो मित्रांनो की जिल्हा परिषद नेमकं काय करेल की जे काही गटविकास अधिकारी यांनी पाठवलेलं अंदाजपत्रक आहे त्या अंदाजपत्रकामध्ये एक तर बदली करतील म्हणजे आवश्यक त्या बदल्या सुचवतील किंवा बदल्या सुचवून ते मान्य करतील किंवा जसं आहे तसं मान्य करतील. आता समोर मित्रांनो आपण पंचायत समितीचं लेखापरीक्षण बघणार आहोत. लेखापरीक्षण पंचायत समितीचं कोणाद्वारे केलं जाते, तर स्थानिक निधी लेखापाल असतात त्यांच्याद्वारे पंचायत समितीचं लेखापरीक्षण करण्यात येते. समोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचा संबंध कसा असतो. आता साधारण गोष्ट आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीला आदेश देऊ शकते आणि या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे बंधन असते ते पंचायत समितीवर असते आणि पंचायत समितीची कार्यालयीन तपासणी जिल्हा परिषदेद्वारे केली जाते. अशा प्रकारे त्यांच्यामधील काय असतो, संबंध असतो. तर मित्रांनो बऱ्याच वेळा मी नोट्स लिहिताना बऱ्याच गोष्टी लिहित नाही आणि बरेच विद्यार्थी मित्र यासाठी PDF मागतात. तर मित्रांनो PDF न मागता तुम्ही व्हिडिओ वारंवार बघा किंवा व्हिडिओ बघून तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा. PDF जरी दिली तरी यामध्ये पूर्ण गोष्टी मी लिहिलेल्या नाहीत म्हणून तुम्हाला त्या PDFचा पुरेपूर फायदा होणार नाही. म्हणूनच मित्रांनो लेक्चर बघा, लेक्चरमध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नोट करून घ्या जेणेकरून त्यासुद्धा तुमच्या हाताखालून जातील आणि तुमचीसुद्धा रिव्हिजन होईल. मित्रांनो पंचायत समितीबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते सुटले होते. आपण बघतो की पंचायत समितीचे मुदतपूर्व विसर्जन होऊ शकते आणि तो अधिकार आहे, तो अधिकार कोणाला आहे, राज्य शासनाला. मग कोणत्या कारणासाठी राज्य शासन मुदतपूर्व विसर्जन करू शकते पंचायत समितीचं, आपण बघतो राज्य शासनाच्या आदेशांचे पालन न केल्यास किंवा काम करण्यात कर्तव्य पार पाडण्यास कसूर केल्यास किंवा त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग केल्यास किंवा लेखापरीक्षणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यास म्हणजे अशी काही कारणे आहेत की ज्यासाठी राज्य शासन पंचायत समितीचे मुदतपूर्व विसर्जनसुद्धा करू शकते. आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जसं आपण बघतो सर्वसाधारणपणे पंचायत समितीच्या अखत्यारीत असणारे जे काही विषय असतील त्यामध्ये कृषी, पशुसंवर्धन आहे, दुग्ध विकास आहे, शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, समाज कल्याण असे टोटल किती विषय आहेत, तर एकूण 75 विषय आहेत. हा प्रश्न तुम्हाला पडू शकते की पंचायत समितीमध्ये आपण बघतो की किती विषय त्यामध्ये समावेश केला जातो पंचायत समितीच्या अखत्यारीत, तर आपण बघतो एकूण 75 विषय आहेत म्हणून. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे जर बघितले मित्रांनो आपण समजा पंचायत समितीच्या मुख्यालयाचं ठिकाण कुठे असायला पाहिजे हे निश्चित करण्याचं काम कोण करणार आहे, म्हणजे हे निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे, राज्य शासनाला असतो. आणि त्या संबंधित ते जे ज्या पंचायत समितीबद्दल निर्णय घ्यायचा आहे त्याच्याशी तत्पूर्वी काय केली जाते, चर्चा वगैरे केली जाते. आणि प्रामुख्याने आपण बघतो पंचायत समितीच्या मुख्यालयाचं ठिकाण हे जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेरही असू शकते. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बघतो पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील उपकरामध्ये वाढ करण्याचा जो काही अधिकार असतो तो कोणाला देण्यात आलेला आहे, तर विभागीय आयुक्त आहे त्यांना पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील उपकरामध्ये वाढ करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. आणखी आता समोर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे यावर प्रश्न हमखास पडतोच अशी म्हणजे सरपंच समिती, याबद्दल आपण अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो इथे लक्षपूर्वक ऐका की आपण सरपंच समिती आहे, काय म्हटलं मी, सरपंच समिती आहे, सरपंच समितीबद्दल आपण अभ्यासणार आहोत. आणि सरपंच समितीबाबत जी काही तरतूद आहे ती तरतूद कोणी केलेली आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961 कलम 77 नुसार त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि आपण बघतो 1975 ही तरतूद करण्यात आली. तुम्हाला इयरसुद्धा विचारू शकतात की सरपंच समिती आहे, सरपंच समितीची तरतूद कोणत्या वर्षी करण्यात आली होती, 1975 करण्यात आली होती. आणि तो कायदा कोणता आहे, तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961 आहे. आणि त्यातली कोणतं कलम आहे, कलम 77. कलम 77 नुसार सरपंच समितीची स्थापना करण्यात येते. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, सरपंच समिती सांगितलेली आहे म्हणून ग्रामपंचायती अंतर्गत येत नाही. सरपंच म्हटलं तर आपलं लॉजिक लागेल की आपलं ग्रामपंचायतच आहे का, तर असं नाही आहे. सरपंच समिती ही कशाच्या अंतर्गत येते, तर पंचायत समिती अंतर्गत याचं कार्यक्षेत्र असते. मग आपण बघतो याचं कार्य काय, तर पंचायत समितीला सल्ला देणे, मार्गदर्शन करणे. त्याचप्रमाणे बघतो याची रचना काय आहे, तर रचनामध्ये आपण बघतो की पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील म्हणत आहे मी, पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील एकूण सरपंच संख्येच्या 1/5 परत रिपीट करते, पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील एकूण सरपंच संख्येच्या
पंचायत क्षेत्रामध्ये जेवढे सरपंच येत असतील त्यांच्या एकूण संख्येच्या 1/5 समजलं का, किंवा 15 सरपंच यापैकी जी संख्या जास्त असेल ती, काय म्हटलं आहे, यापैकी जी संख्या जास्त असेल ती तितक्या सरपंचाचा समावेश सरपंच समितीमध्ये असतो. परत रिपीट करते मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे. खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे प्रिलिम्सला, मेन्सला, राज्यसेवा मेन्सला, त्याच्यानंतर कंबाईन्सला, एएसओला. तर सरपंच समितीचं कार्यक्षेत्र आपण बघतो पंचायत समिती अंतर्गत येते आणि याची रचना आपण बघितली की पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढे सरपंच असतील त्यांच्या एकूण संख्येच्या 1/5 किंवा 15 या 15 सरपंच यापैकी जी संख्या जास्त असेल ती म्हणजे तितक्या सरपंचाचा समावेश सरपंच समितीमध्ये असतो. सरपंच समिती का म्हणतो, यामध्ये सरपंचाचा समावेश असतो आणि ती पंचायत समिती अंतर्गत येते, ग्रामपंचायती अंतर्गत नाही. यामध्ये जर आपण मित्रांनो अध्यक्ष बघितले तर अध्यक्ष कोण असतात, तर सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात, तर उपसभापती हे सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपसभापती खाली मी अंडरलाईन केलं आहे, महत्त्वाचा वर्ड आहे, लक्षात ठेवा. उपसभापती हे सरपंच समितीचे काय असतात, तर पदसिद्ध अध्यक्ष असतात. नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सचिव पण बघतो, विस्तार अधिकारी जे असतात ते पंचायत समितीचे म्हणजे पंचायत समितीमध्ये जे काही विस्तार अधिकारी असतात ते सरपंच समितीचे काय असतात, पदसिद्ध सचिव असतात. सरपंच समितीचे सचिव कोण असं जर तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवा, विस्तार अधिकारी जे असतात ते सरपंच समितीचे कोण असतात, तर पदसिद्ध सचिव असतात. सरपंच समितीचा आपण कार्यकाळ बघितला मित्रांनो तर 1 वर्षाचा असतो. म्हणजे सदस्यांचा यापैकी जे काही सदस्य असतात सरपंच समितीमध्ये त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, 1 वर्षाचा असतो. आणि सभा ज्या आहेत ते वर्षातून किमान 12 सभा होणे आवश्यक असते. म्हणजेच 2 सभांमधील अंतर 1 महिन्यापेक्षा जास्त असायला नको. आणि आपण बघतो यामध्ये पंचायत समितीमध्ये म्हणजे पंचायत समिती आपल्या कार्यक्षेत्रातील सरपंचाच्या क्रमाक्रमाने सरपंच समितीवर नामनिर्देशन करत असते. तुम्हाला प्रश्न पडू शकतो की सरपंच समितीवर कशा प्रकारे नामनिर्देशन असते, तर पंचायत समिती जे आहे तिच्या कार्यक्षेत्रातील सरपंचांना क्रमाक्रमाने या काय करते, यांना नामनिर्देशित करत असते सरपंच समितीवर. अशा प्रकारे मित्रांनो आपण सरपंच समितीबद्दल संपूर्ण माहिती बघितली. जर मित्रांनो तुम्हाला नवीन असतील ह्या सगळ्या गोष्टी तर वारंवार बघा, रिपीट बघा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत बघा. याच्यानंतर आपण जे लेक्चर घेणार आहोत याच्याशी संबंधित प्रश्नांचं असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर आले तर हमखास हे लेक्चर तुम्हाला समजलं म्हणजे असं समजण्यात येईल, म्हणजे स्वतःचं ॲनालिसिस तुमचं होईल. तिथे तुम्ही प्रश्न सोडून बघाल. मी लवकरच ते सुद्धा अपलोड करेल. मित्रांनो समोर आता आपल्याला BDO म्हणजे कोण, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. आणि हे कोण असतात, तर पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख असतात. प्रशासकीय प्रमुख म्हणजेच कोण, सचिव असतात. आणि आपण बघतो की यांच्याबद्दल आपल्याला म्हणजे या पदाबद्दल आपल्याला सर्व डिटेल माहिती बघायची आहे. आणि आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही गटविकास अधिकारी असतात BDO जे असतात, आपण बघतो की त्यांना काय म्हणून संबोधले जाते, तर पंचायत समिती आहे आणि राज्य शासन आहे यांच्यामधील दुवा म्हणून BDO यांना समजण्यात येते. तर मित्रांनो हे जे BDO असतात, आता BDO आपण बघतो यांची म्हणजे तरतूद कशामुळे झालेली आहे, कशामध्ये झाली आहे, कशामुळे झालेली आहे, तर महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा आहे 1961. मी आता खूप वारंवार रिपीट केला, हा कायदा तुम्हाला नक्की येऊ शकतो. तर त्यामधील कलम 97 आहे. या कलम 97नुसार प्रत्येक पंचायत समितीमध्ये BDO पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो की कारण काय, तर आपण बघतो की पंचायत समितीमधील अतिशय महत्त्वाचं प्रशासकीय पद आहे हे आपण बघतो BDO, म्हणून या पदाबद्दल आपल्याला डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. समोर आपण बघतो यांची निवड कोण करते, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे MPSC. आता याआधी ॲग्री MPSC होतं, आता काय MPSC म्हणजे MPSC आहेच. तर याची नेमणूक कोण करतं असा प्रश्न आहे. मित्रांनो निवड आणि नेमणूक यामध्ये फरक असतो बरं का. म्हणजे बघा आता नेमणूक कोण करतं, महाराष्ट्र शासन, राज्यपाल. आपण पर्टिक्युलरली जर विचार केला तर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीमध्ये सुद्धा यांची पदं भरल्या जातात. म्हणजे नेमणुकीबाबत आपण बघितलं तर डायरेक्ट त्यांची MPSC मार्फत आपण बघतो महाराष्ट्र शासन जे काय ते नेमणूक करेल. आणि आपण बघतो पदोन्नतीद्वारे सुद्धा यांची पदं भरल्या जात असतात. आता यांचा दर्जा कसा आहे, तर दर्जा आपण बघतो की राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याचा अधिकारी आहे आणि पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आहे, हे तर सुरुवातीला सांगितलं. आणि आपण बघतो की जे पंचायत समितीच्या जे काही स्थायी समिती असतात त्यांचे ते पदसिद्ध सचिव असतात. आणि या पदाची निर्मिती कधी झाली आहे मित्रांनो, मी तुम्हाला याच्यासाठी एक खूप छान हिस्ट्री सांगितली होती की काय होतं, 1952 कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण सुरू केला होता. त्यामध्ये काय झालं होतं,
या पदाची निर्मिती झालेली आहे आणि याबद्दल मी तुम्हाला पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे. तुम्ही लेक्चर बघू शकता मागचे. नंतर आपण बघतो यांच्यावर नियंत्रण कोणाचं असते हा सुद्धा प्रश्न पडतो. त्यामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आपण त्यांना म्हणतो. त्यांचं नियंत्रण कोणावर असते? BDO या गटविकास अधिकाऱ्यावर असते. आता मित्रांनो लास्टमध्ये आपण काय करणार आहोत, गटविकास अधिकारी म्हणजेच BDO आहे यांच्या पदाबद्दल कार्य बघणार आहोत. ते कार्य नेमकं काय काय करतात, तर त्यांच्या कार्यामध्ये काय काय समावेश होतो, तर पंचायत समितीचा सचिव या नात्याने ते सगळे कामं पार पाडतात. त्यांच्यामध्ये आपण बघतो सर्व कागदपत्र ताब्यात ठेवणे, त्यांची जोपासना करणे, सभांना हजर राहणे, इतिवृत्त लिहिणे आणि जे काही महत्त्वाच्या योजना असतील पंचायत समितीमार्फत राबवल्या जात असतील त्यांची अंमलबजावणी करणे, प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहणे, वर्ग 4चे वर्ग 3चे जे अधिकारी असतात, वर्ग 4चे जे अधिकारी असतात या कर्मचाऱ्यांच्या रजा वगैरे मंजूर करणे. तसंच मित्रांनो आणखी महत्त्वाची विस्तार अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे. तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचायत समितीचे जे काही कार्याचे अहवाल असते ते वेळोवेळी आपण जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना सादर करणे, त्यांना इतिवृत्त कळवणे, बाकीच्या गोष्टी हिशोब, तपासणी, अहवाल, बाकीच्या ज्या काही महत्त्वाच्या लेखाबाबतीत म्हणजे अहवाल आहेत, हिशोब आहेत, विवरणपत्रक आहेत, अंदाजपत्रक आहे इत्यादी बाबतची माहिती, कागदपत्रे मागवणे, तपासणी ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ते BDO यांचे असतात. म्हणजे हे BDO यांचं काम असते. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे लेक्चर कंप्लीट केलं. तर आता एक प्रामाणिक गोष्ट सांगते, हे जे लेक्चर आहेत हे लेक्चर बनवण्यासाठी आणि क्वालिटी कंटेंट देण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणून मित्रांनो लेक्चर जर प्रामाणिकपणे आवडलं असले, मनापासून आवडलं असलं तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा, जेणेकरून मलासुद्धा असे नवनवीन लेक्चर घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तर मित्रांनो जाऊ नका, थांबा. शेवटी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. यामध्ये आपण बघतो की मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि राहिल्यास मित्रांनो तुमच्याकडे नोट करून घ्या. महत्त्वाचा प्रश्न आहे की मला सांगा महाराष्ट्रामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी राहील की महाराष्ट्रामध्ये एकूण पंचायत समित्या किती आहेत? आणि असे कोणते तालुके आहेत की ज्यामध्ये पंचायत समिती अस्तित्वात नाहीत? उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करेल. मी परत तुम्हाला प्रश्न सांगते. मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर दुसरा प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्रातील एकूण पंचायत समित्या किती आहेत आणि असे कोणते तालुके आहेत ज्यामध्ये पंचायत समिती अस्तित्वात नाहीत? मग अस्तित्वात नाहीत त्यात जिल्ह्यांचं म्हणजे त्या तालुक्यांचे नाव तुम्हाला सांगायचे आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेथे पंचायत समिती का अस्तित्वात नाहीत हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, लेक्चरसाठी, अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. So do like, share and subscribe more these types of video. Thank you for watching. धन्यवाद मित्रांनो.